गुरसाळे गावचा सरपंच दीपक शिंदे। वारीच्या कालावधीमध्ये आमच्यात रोज 200 ते 250 पालखी सलग 3 दिवस मुक्कामी असतात। गावात पालखी सगळी सुखसुविधा, पाणी, लाईट, पावडर टाकणे, धूर फवारणे आणि हे निळोबारायांची मोठी मानाची पालखी असते। साधारण 40 ते 45,000 लोकसंख्येची पालखी आहे। या पालखीची व्यवस्था आमच्याकडेच असते। त्यांना सगळं लाईट, पाणी, ग्राउंड व्यवस्थित करून देणे, संडास, बाथरूम, आंघोळीची सोय करणे, आरोचं पाणी पिण्याला देणे, ही सगळी सुविधा सुखसुविधा ग्रामपंचायतीमार्फतनं करण्यात येते। जिल्हा परिषद माध्यमातून जो निधी दिला जातो यासाठी मुर्मीकरण किंवा सपाटीकरण, तो निधी योग्य आहे की वाढवावा किंवा अजून काही सुविधा वेगळ्या कराव्यात असं काय मागणी? नाही, आता जिल्हा परिषद मार्फतनं देते ते आम्हाला निधी, पण जिल्हा परिषद मार्फतनं हे मंडप येतात। मंडप जरा मोठ्या प्रमाणात द्यावा लागतो। पावसाचा दिवस असल्यामुळं निळोबा यांची लोकसंख्या मोठी आहे, 40-45,000 लोकसंख्या असल्यामुळे या मंडपात बसत नाही, त्यासाठी गैरसोय होती। त्यासाठी मंडप शासनानं पुढच्या वेळेस मंडप मोठा द्यावा। निधी संदर्भात काय? निधी देतात काय अडचण नाही, आपल्याला वाढीव निधी देतो, पाहिजे तेवढं शासनाचे गाईडलाईन देतात, काय अडचण नाही। दिलीप वाघमारे आहे। तरी मी सरपंच दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वारीचं काम करतोय। आज गुरसाळे गावामध्ये संत निळोबाराया महाराजांचे पालखीचा मुक्काम असतो। या पालखीची सुखसुविधा ग्रामपंचायतीमार्फत सर्व केली जाते। तर त्यामध्ये पिण्याचं पाणी असू द्या, टॉयलेट बाथरूम असू द्या, नंतर काय ना आरोग्य केंद्र असू द्या, हिरकणी कक्ष असू द्या, फूट मसाज असू द्या, इत्यादी सर्व पालखीला व वारकऱ्याला जेवढ्या गोष्टी लागतात सुखसुविधा ते ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेमार्फत हे सर्व केले जातात। आता आमची पूर्ण तयारी झालेली आहे, तरी आम्ही आता पालखीच्या प्रतीक्षेत आहे सध्या। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800।